जेव्हा सुरुवातीला तुमच्या भावाने इंस्टाग्रामला व्हिडिओ काढायला सुरुवात केली त्यावेळेस लोक तुमच्या भावाला येडं समजत होते, पण आज त्याच येडं पोरग इंस्टाग्रामचे पैसे एटीएम मधून मोक्कार काढते. चला तुम्हाला सांगतो कसं आणि काय. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचं अमोल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी आलतो इकडे टीव्हीच्या शोरूम मध्ये कार म्हणला, कारण की आपल्याला होतं आपल्या टीव्हीच्या गाडीचं डॉक्युमेंटचं थोडंफार काम. ते म्हणले डॉक्युमेंटचं काम आहे थोडे 10-12 दिवस लागणार आहे. 10-12 दिवसानंतर परत त्या म्हणलं चालतंय, म्हणलं ठीक आहे येऊ ना. ते काम गेम निपटीला आणि येऊन पोहोचलो इकडे आपल्या कुंभेबळ फाट्यावरच्या एटीएम मध्ये, कारण की आपल्याला काढायचे थोडंफार पैसे. हे पैसे आले होते आपल्याला इंस्टाग्रामच्या प्रमोशनल व्हिडिओचे. आता इंस्टाग्राम तर काही पैसे देत नाही, त्यामुळे तुमचा भाऊ इंस्टाग्रामच्या प्रमोशन तू थोडेफार पैसे बी कमी बरं का. सुरुवातीला तुमचा भाऊ व्हिडिओ काढायचा का लोक तुमच्यावर हसत होते, पण आज तेच लोक तुमच्या भावाचे फॅन पण आहे बरं का. म्हणूनच तर मी म्हणतो ना, वाईट वेळ बदला टाइम पण लागत नाही. मेहनतीत काय शांततेत करा का. ज्या ज्या लोकांनी तुम्हाला नाव ठेवली होती ना, ते लोकांनी सुद्धा तुमची तारीफ केली पाहिजे. हे सगळं तर जाऊ द्या, पण त्यानंतर तुमचं वालता इकडे टोनगावच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आलं तर होतं अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. पण मला हे नव्हतं माहिती की 10-15 मिनिटांमध्ये आरती पण होणार आहे, त्यामुळे तुमच्या वाहनात थांबून पण घेतलं आरतीसाठी. पण आपल्या अंबाबाईला एकच मागणं माहितलं, काय कर किंवा नको करू, पण आपल्या बैराजावर जे ओल्या दुष्काळाचं संकट आले ते दूर मात्र लवकरच कर. त्यानंतर मस्त की आरती वगैरे झाली, तुमच्या वाहन अंबाबाईचं दर्शन वगैरे घेतलं आणि तुमचा भाऊ निघाला घराकडे. घरी जाऊन संध्याकाळी परत आलं तिकडे कुंभे पडला, कारण की इकडे चालू होता देवीचं आगमन सोहळा. मी जाता आता घरी, तोपर्यंत तुम्ही करून टाका आपल्याला फॉलो. आजच्यासाठी इथंच थांबतो बरं का. तर लवकरच भेटू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र.